नमस्कार. मी आज लाईव्ह या ठिकाणी सत्य लोकशब्द न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आझाद मैदान या ठिकाणी आज या वज्रमुठ आंदोलनाच्या ठिकाणी या ठिकाणी आपण लाईव्ह या ठिकाणी पाहत आहात. या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि वर्गीकरणाची मागणी अतिशय ताकदीने आणि जोमाने या ठिकाणी मागणी करत आपण पाहत आहात. आपण या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी पाहत आहात. हा विषय आहे. साधारणतः 500 ते 700 काय मत आहे आणि काय नाही. अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करावं हा विषय घेऊन गेली अनेक वर्ष देशात आणि महाराष्ट्रात हा लाभवंचित समूहाने लढा उभारलेला आहे. कारण अनुसूचित जातीच्या संवर्गात येणाऱ्या काही संख्येनं जास्त असलेल्या जाती त्यांचा प्रभाव शासन प्रशासनावर आहे आणि काही संख्येनं कमी असलेल्या दुर्बल असलेल्या जाती सुद्धा या संवर्गामध्ये आहेत. आणि या जातीच्या वाट्याला जो बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केलेली आहे त्या आरक्षणाच्या तरतुदीचा लाभ मिळत नाही अशा प्रकारचा सर्वे लोकूर समितीने केलेला आहे जवळजवळ 1966-65 ला. त्याच्यानंतर उषा मेहरा कमिटी फॉर्म केली होती केंद्र सरकारनं, तत्कालीन काँग्रेस सरकारनं. या सर्व समितीने देशातल्या कमजोर जातींवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आणि त्यांना न्याय द्यायचा असेल तर याच्यामध्ये उपवर्गीकरण केलं पाहिजे अशा प्रकारची शिफारस केली होती. म्हणजे याच अनुषंगाने दुसरा एक प्रश्न आहे. उपवर्गीकरण नको अशी एक भावना येत आहे पुढे त्याविषयी. त्या समूहांना उपवर्गीकरण नको असं वाटतं. त्यांचं असं म्हणणं आहे की दलितांमध्ये फूट पडेल. अभ्यास काय सांगतो? अभ्यास असा सांगतो जोपर्यंत त्यांना स्वतंत्र वाटा दिल्या जात नाही तोपर्यंत वंचित कमजोर जातींचं सक्षमीकरण होत नाही, त्यांना सामाजिक न्यायाच्या प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळत नाही. आणि मग ती संधी नाकारण्याचं काय कारण आहे? बाबासाहेबांची समता संधी नाकारणारी आहे का? बाबासाहेबांचा विचार, फुलेंचा विचार, संविधानाचा विचार शेवटच्या माणसाला न्याय देणारा आहे. प्रबळ जाती सातत्यानं परिवर्तनाचा विरोध करत आलेले आहेत. पूर्वी बाबासाहेब जेव्हा म्हणत होते की या जातींना न्याय मिळाला पाहिजे तेव्हा इथले मुठभर जाती हे चुकीचं आहे असं म्हणत होते. शाहू महाराजांचं उदाहरण सक्षम घोड्यांचं काय सांगतं? सक्षम घोडे तर दाना खातच होते परंतु कमजोर घोड्यांना लाथा मारायचं काम करतो. आज प्रबळ झालेल्या जाती संविधानाच्या आडून फुट्टीचा बागुलबुवा उभा करून इथल्या वंचितांना न्याय नाकारण्याच्या भूमिकेमध्ये उभं टाकलेले आहेत. हे दुर्दैवी आहे. त्यांच्याकडे तात्विक कुठलंच कारण नाही. तात्विक त्यांच्याकडे प्रोग्राम सुद्धा नाही. जोपर्यंत आपण आयसीयू मध्ये पेशंटला कशासाठी भरती करतो? तो अतिशय वीक आहे, त्याला मोठ्या हाय ट्रीटमेंटची गरज आहे म्हणून आयसीयू ची तरतूद आहे. शेतकऱ्याचं उदाहरण तुम्हाला सांगेन मी. शेतकरी शेतीला पाणी देतो, एकदाच सगळ्या शेतीला पाणी देत नाही, छोटे छोटे कप्पे करतो आणि त्या कप्प्यांना पाणी देतो. पहिल्या कप्प्याला पाणी पूर्ण झाले की दुसऱ्या कप्प्याला देतो, दुसऱ्याला झालं की तिसऱ्याला देतो. आता शेवटचा घटक आहे, शेवटच्या कप्प्यातलं पाणी पीक वाळतंय तर त्याला काय करतो तो शेतकरी? पहिल्यांदा त्याला पाणी देतो. ही वस्तुस्थिती इथल्या विरोध करणाऱ्या आमच्या मोठ्या भावंडांनी समजून घ्यावी. आरक्षण वर्गीकरण हे बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समता प्रस्थापित करण्यासाठी आहे. संविधानामध्ये जे काही 1 ऑगस्ट 2024 चा निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा 7 जजेसच्या बेंचने दिलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे एसटी मध्ये चढलेली प्रवासी बाहेर राहिलेल्या प्रवाशाला आत न येऊ देण्यासाठी तिथेच थांबतात. हे PR गवई यांचं स्टेटमेंट आहे आणि प्राप्त स्थितीला पूर्णपणे लागू आहे. आणि म्हणून अनुसूचित जातीच्या आरक्षणातलं वर्गीकरण हे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आहे. शेवटच्या घटकाला जो काही संविधानिक हक्क आहे तो संविधानिक हक्क मिळाला पाहिजे, याच्यासाठी वर्गीकरण झालं पाहिजे, ही रास्त मागणी आहे.
आहे ते इतके अडले का इतके दिवस? सरकार तेलंगणा, आंध्रा, कर्नाटका, हरियाणा, पंजाब, काल परवा दिवशीच कर्नाटकाचा निर्णय आलेला आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी राज्यामध्ये हा विलंब होतो हे खऱ्या अर्थानं आमच्या पुरोगामित्वासमोरचा एक प्रश्न आहे. बाबासाहेब इथं जन्मले, फुले इथं जन्मले, ज्यांनी समतेची चळवळ उभी केली आणि देशभर नेतृत्व केलं. या राज्यामध्ये याला विलंब होतो. सरकारला याच्यामध्ये राजकारण करायचं आहे. सरकारची मनीषा जर प्रामाणिक राहिली असती तर 1.25 वर्ष आनंद बद्दर समितीच्या अभ्यासाला लागले नसते. तेवढा मोठा विषय नव्हता. तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हाताळत असताना डे नाईट सरकार काम करते. एक खिडकी योजना उभी करून सगळ्या प्रांतामध्ये जाते आणि गॅजेट चौकशी करते आणि आरक्षण वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी 1.25 वर्षाचा कालावधी कशासाठी लागतो? काय किंवा कुणाला भेटणार आहे काय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्ट भूमिका घ्यावी आणि तोपर्यंत अनुसूचित एकूण जी काही भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबवावी. आमच्या आंदोलनाचं नाव वज्रमुठ आहे. संख्या जरी इथं कमी दिसत असली तर निश्चितपणानं सरकारचं लक्ष वेधू शकतो एवढी ताकद आमच्यामध्ये आहे. जोपर्यंत सरकार यावर भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. आम्हाला भले जेलमध्ये टाको, आमच्यावर गोळ्या घालो, कुठलीही ट्रीटमेंट सरकार आमच्यासोबत करत असेल तर आम्ही त्याला समर्थपणाने तोंड देण्यासाठी तयार आहोत. आम्ही मागे हटणार नाही आणि इथून उठणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये.